देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। सर्व खेळाडूंचे, सर्व सहकार्य करणाऱ्याच्या बांधवाचे व माननीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे, विनोद पिटू गंगणेंचे व सर्व जे आम्हाला बक्षीस जाते आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले म्हणून आम्ही या स्पर्धा यशस्वी करू शकलो। त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व मीडिया, पत्रकार बंधू आणि सर्व खेळाडू आणि या स्पर्धेत जेवढे 16 संघ व ग्रामीणचे 12 संघ सहभागी झाले व त्या खेळ संघ मालकांचे मी मनपूर्वक अभिनंदन। आमच्या विश्वासून इथं स्पर्धेला आले, विविध गावावरून 100 किलोमीटर असेल, 70-80 किलोमीटर असो, ग्रामीण भागातून रात्री बेरात्री येऊन या सामन्याची व खेळाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी हार्दिक त्यांचं अभिनंदन मी करतो आणि आभार व्यक्त करतो। तसेच आमचे JTC लाईव्ह जे होते, भारतातलं 2 नंबरचं चॅनेल आहे लाईव्ह चॅनेल, त्यांना आम्ही जे इथं आयोजित केलेलं होतं त्यांना आणलं होतं, त्यांनी 148 देशामध्ये व संपूर्ण भारतामध्ये हे सामने दाखवले, त्यांचंही मी अभिनंदन मनपूर्वक करतो। तसेच आमचे जाधव मंडपवाले नळदुर्ग, त्यांचंही एवढी व्यवस्थित अतिशय चांगली अशी लाईट व्यवस्था ज्यांनी केली त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार प्रदर्शन करतो। तसेच कॉमेंटेटर असतील, त्यांची बॅक टीम असेल, कॅमेरेवाले असतील त्यांची बॅक टीम असेल, आणि विशेष म्हणजे इथं जे आम्ही 2 आता सन्मान केले आम्ही, जे क्षीरसागर आणि पवार हे 2 मुलं जे रात्रंदिवस हे 8 दिवस आणि त्याचे मागील 8 दिवसाचे 15-16 दिवस विशेष राबत होते, दिवस रात्र पाहत नव्हते व आमच्या आयोजन समितीला ज्यांनी सहकार्य केलं त्याबद्दलही इथले जेवढे खेळाडू इथे अडकू मैदानावर खेळते त्यांचंही मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। तसेच विशेष करून राणा जगजितसिंह पाटील साहेबांचं एवढं वेळ नसताना सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिल्या, सतत पाठीशी राहिले, MSCB चे लोक, तसेच मनोजप्पा गवळी मित्रमंडळ, शशाप्पा जोत ज्यांनी मंडप आणि लाईटची व्यवस्था केली आणि मोलाचा वाटा यामध्ये त्यांनी घेतलेला आहे या स्पर्धेला, त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि स्वागत आणि आभार करतो। आणि आमचे छोटे मोठे जे जिजामाता वॉरियर्स छोटा संघ होता माझ्या मुलाचा, जी रोज सतत मॅच खेळत होता, सर्वांचं मनोरंजन करत होता, जे फावल्या वेळेत, आणि पपनास जी माझी गल्ली आहे त्यांचं छोटे बच्चे होते त्यांची जे रोज सामने होत होते त्यांचंही अभिनंदन करतो। आणि अजून एक विशालभैया छत्रे आणि त्यांच्या मित्रमंडळाचे आज नियोजन केलं, सर्व व्यवस्थित नियोजन, कुठंही गालबोट न लावता त्यांनी ही स्पर्धा चीयर गर्ल्स आणून आयोजन केलं त्यांनी, विशालभाऊ छत्रे यांनी, त्यांचंही विशेष करून मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या टीमचं आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं धन्यवाद आणि खूप खूप आभार। या स्पर्धा यशस्वी आणि संपूर्ण करण्यासाठी जे सर्वांनी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार। आणि यानंतर पुढील वर्षी अजून जोमाना आम्हाला एवढा प्रतिसाद उदंड मिळाला, त्यामुळे पुढच्या वर्षी अनोखं काहीतरी करण्याचा जे यावेळेस केलं, पुढच्या वर्षी अजून अनोखं काही करण्याचा आणि अजून त्यात मोलाचा दगड टाकण्याचा, अतिशय सुंदर या व्यतिरिक्त अजून स्पर्धा आम्ही भरवण्याचा प्रयत्न निश्चित करू। राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून, विनोद पिटू गंगणे यांच्या माध्यमातून। जय हिंद, जय भारत। सर्व मीडियावाल्याचे, प्रेक्षकांचे आणि तुळजापूरच्या सर्व जनतेचे मी आभार मानतो की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जो मोलाचे योगदान सर्वांनी, तुळजापूर शहरवासी आणि आमच्या आयोजकांनी दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन साठी टीव्ही आहे, त्यानंतर बेस्ट बॉलर यासाठी आपण देतो लखनभाई यांच्या नेहमी स्पॉन्सरशिप असते। योगीराज या ना, युवराज दादा या, युवराज दादा या। तुळजापूरचं नाव इंग्लिश क्रिकेटच्या जगतात मोठं करण्याचं काम या कृष्णाने केलेलं आहे। आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आता ECA
खास करून अगदी आपण पाहतोय लखनौच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा ज्याने मॅन ऑफ द सिरीजची 4 विकेट पटकावली आणि तुळजापूर नगरीमध्ये आज हे आणायचंय मी आहे ना असं असताना मात्र आमचं धनंजय आणि भारतीय जनता पार्टी आणि रतकरी साहेबांच्या माध्यमातून आपण हे चषक अगदी आपण पाहतोय. त्यानंतर द्वितीय क्रमांक थँक्यू. त्यानंतर तिसरा क्रमांक 31,000 रुपये संतोषदादा बोबडे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. नगरीमध्ये आपल्या सर्वांसाठी खेळाचं व्यासपीठ ज्यांनी निर्माण केलं ते विजू सर आणि पिटू भैया गंगणे. जसं तुम्हाला खेळाचं मैदान व्यासपीठ उपलब्ध केलं तसं आमच्या सगळ्याला राजकारणाचं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध केलंय. माझी आपण सर्वजण जोर ते स्टेजवर येत नाही पिटू भैया तोवर तुम्ही टाळ्या वाजवा, कारण ते खाली थांबले तरी आम्हाला वर थांबवलंय. जोर ते स्टेजवर येत नाही तोवर तुम्ही टाळ्या वाजवा. माझी विनंती आहे भैयांना की आपण वरती या, कारण हे व्यासपीठ खेळाडूंसाठी असेल आमच्यासाठी असेल आपण उपलब्ध केलंय. आपण वरती असणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेचे आपण आयोजक आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आपण आहे. त्यामुळे आपण व्यासपीठावर असणं हे आमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. या स्पर्धा घेण्यासाठी सर्वांनी दिवस रात्र एक केलाय. तसंच पिटू भैयांनी सुद्धा या तुळजापूर शहराच्या विकासासाठी असेल, या तुळजापूर शहरातील गरजू नागरिकांसाठी असेल, त्यांनी दिवस रात्र त्या ठिकाणी वेचलाय. आणि आपल्यासाठी सुद्धा आता 12:30-1 वाजते या रात्रीचा दिवस करून दाखवून आपण सर्वजण या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. पिटू भैयावरती कायम शिंतोडा उडवायचं काम या गावातील काही लोकांनी केले, काही विरोधकांनी केले. परंतु मला या मैदानावरती सांगायचंय, तुम्ही बदनामीचे बॉल कितीही टाकले तरी या पिटू भैयांनी त्याचा छक्का आणि बाउंड्री करून त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर मारले. त्यामुळे किती शिंतोडे त्यांनी मारले, किती आरोप केले तरी पिटू भैया अष्टपैलू खेळाडू आहे. लक्षात ठेवावं त्याने रात्रीचे 12:30 वाजले आणि रात्रीच्या 1 वाजता एवढं प्रेम करणारं तरुण युवक या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांसाठी, तरुणांसाठी असेल, नागरिकांसाठी असेल, वृद्धांसाठी असेल, सर्व जाती धर्मासाठी असेल, झटणारा आपला नेता आहे. यांच्या पाठीशी आपण राहणं गरजेचं आहे. म्हणून आई जगदंबेच्या नगरीमध्ये दिलेला शब्द पाळणारा नेता माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील, विनोद पिटू भैया असतील किंवा व्यासपीठावर आम्ही सर्वजण असो. गेल्या वेळेस ज्यावेळेस स्पर्धा झाली त्यावेळेस पिटू भैयांनी सांगितलं दादांना की पुढल्या वेळेस ही स्पर्धा याच्यापेक्षा मोठी करून दाखवू आणि बक्षिसाची रक्कम सुद्धा दुप्पट त्या ठिकाणी आपण करणार. आणि या वर्षीची दुप्पट केली. माझी विनंती आहे भैया की पुढल्या वेळेस याची रक्कम आपण आता पुन्हा वाढवली पाहिजे. आणि आपण फक्त या मराठवाड्यामध्ये कधीही न झालेल्या स्पर्धा, या मराठवाड्यात कधीही एवढं मोठं ग्राउंड उपलब्ध झालं नाही, अशा पद्धतीच्या दिवस रात्रीच्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल विनोद पिटू भैया गंगणे आणि विजू सरांसाठी आपण हात वर करून जोरात एकदा टाळ्या वाजवू आणि विजेत्या संघांचं पुन्हा एकदा अभिनंदन करू. धन्यवाद. अतुल भैया चौधरी यांच्याकडे चला योगेश यांनी अभिनंदन. त्यानंतर या राहुल पवार यांच्या माध्यमातून असणार आहे. संग्रामभाई पाटील यांच्या नाव द्या नाव माझ्याकडे, इकडे द्या चिठ्ठी. आणि नाव आहे इथे सचिन वाघमारे. त्यानंतर हॅन्डी बॉईज तुळजापूर कृष्णा गोरे टीम साठे साहेबांच्या मालकीचा असणारा संघ दरम्यान आपल्याला
पाहायला मिळालाय. नन्नूदादा साठे यांच्या मालकीत असणारा संघ अँडी बॉईज तुळजापूर या स्पर्धेचा उपविजेता. वॉशिंग मशीन नरेश काका अमृतराव यांचा आज वाढदिवस आहे. आता 2,50,000 पाटील यांच्या माध्यमातून